नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात ढगफुटी, 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. सध्या महाराष्ट्रात हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसतो आहे. राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून काही भागात तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः बीड, पुणे, कोल्हापूर, शिर्डी, रायगड अशा जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतोय. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील राळसावंगी परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे गावातील नदीला अचानक पूर आला असून त्यामुळे 4 गावांचा संपर्क पूर्णतः तुटला आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. या परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासन सतर्क असून मदतीचे कार्य सुरू आहे. पुणे शहरातही जोरदार पावसाचा तडाखा जाणवत आहे. मागील काही दिवसापासून वातावरणात ढगाळ वातावरण असून सलग 3 दिवस पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी अधिक तीव्रतेने पडत आहे. औंध, पाषाण, सिंहगड रस्ता, कात्रज, बाणेर आणि शिवाजीनगर या भागात वीज कडाडीसह पावसाचा जोर अधिक जाणवतो. त्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिर्डी शहरातही अचानक जोरदार विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याची स्थिती असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे आणि त्याचा परिणाम शहरी तसेच ग्रामीण भागातही जाणवत आहे. नागरिकांना अचानक आलेल्या पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पावसामुळे राज्यभरात एकूणच हवामानात मोठा बदल जाणवत असून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, औरंगाबाद, आताचे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि बुलढाणा यासह एकूण 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या 4 जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ या जिल्ह्यात अतिवृष्टी, वादळी वारे आणि विजांचा मोठा प्रभाव राहू शकतो. या अचानक पावसामुळे शेतीवर, वाहतुकीवर, शाळे आणि कार्यालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असा सल्ला हवामान विभागाकडून आणि पंजाबराव डक यांच्याकडून देण्यात आला आहे. पुढील काही दिवस हे हवामान अस्थिर राहू शकते आणि त्यात अधिक मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि परिसरातील हवामानाबाबत जागरूक राहावे. अशा प्रकारे महाराष्ट्रात हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरत असून ढगफुटी सदृश पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक अडथळे तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम दिसून येत आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी संयम बाळगावा व आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन पंजाबराव डक यांनी दिलेले आहे. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.